डॉक्टर ऍक्च्युली मी खूप केसेस ऐकले की अवॉइड करायचं, ट्रॅव्हलिंग करायचं नाही, तर हे सगळ्यांसाठी असतं की काही काही पर्टिक्युलर केसेस मध्येच असतात? जेव्हा तुम्हाला प्रेग्नन्सी ही खूप वर्षानंतर राहते आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतर प्रिव्हियस हिस्ट्री असेल प्रेग्नन्सीमध्ये किंवा पहिल्या तुम्हाला 2 वेळेला प्रेग्नन्सी राहिल्यानंतर ब्लिडिंग चालू झाले आणि अबॉर्शन झाले, तर अशा लोकांनी जास्त प्रवास करणं म्हणजे लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हलिंग करणं टाळावं. ती पहिली गोष्ट. जर तुमचं स्कॅन झालं आणि तुम्हाला सांगितलंय की स्कॅनमध्ये तुम्हाला ट्विन प्रेग्नन्सी आहे, तर बेटर की ट्विन प्रेग्नन्सी अर्ली ट्रायमेस्टरमध्ये तुम्ही जास्त ट्रॅव्हलिंग करू नये जोपर्यंत वार तयार होत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रेग्नन्सी आहे आणि तुम्हाला सिस्ट आहे प्रेग्नन्सी बरोबर, तर त्यावेळेला तुम्ही कृपा करून ट्रॅव्हलिंग हे टाळावं. कारण का तुमचं का सिस्ट आहे? सिस्ट म्हणजे काय की जेव्हा तुम्हाला प्रेग्नन्सी राहते आणि प्रेग्नन्सी राहण्यासाठी जे हार्मोन्स लिबरेट केले जातात त्याला प्रोजेस्टेरॉन म्हणतात, आणि ते प्रोजेस्टेरॉन जर कमी असेल तर तुमचं जे स्त्रीबीजाशय आहे ते कसं होतं ते वाढवायला लागतं, आणि अशा वेळेला जर प्रोजेस्टेरॉनचे सपोर्ट आपण व्यवस्थित दिले नाही तर ब्लिडिंग होऊ शकतं, आणि ते जर सिस्ट असेल आणि तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल तर त्याला पीळ जाऊ शकतो आणि पोटात दुखू शकतं आणि त्यावेळेला अबॉर्शन होऊ शकतं. त्यामुळे जेव्हा सिस्ट आणि प्रेग्नन्सी असेल किंवा ट्विन प्रेग्नन्सी असेल किंवा प्रिव्हियस हिस्ट्री असेल अबॉर्शनची, तर त्या लोकांनी प्रेग्नन्सीमध्ये ट्रॅव्हलिंग टाळा.